नमस्कार मंडळी, घर आणि बरंच काहीच्या या भागामध्ये आज आपण श्रावणी शुक्रवार आणि नागपंचमीची माहिती पाहणार आहोत. श्रावणी शुक्रवार खूप ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. अगदी कर्नाटक साईडला सुद्धा सुंदर अशी महालक्ष्मीची इथे पूजा केली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा करतो. जिवतीचा कागद मिळतो किंवा त्याचा फोटो आणून त्याची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी भाद्रपदात येणाऱ्या ज्येष्ठा कनिष्ठांपैकी एका गौरीची पूजा या महिन्यात आणि मग भाद्रपद महिन्यात दोघींची गणपतीबरोबर पूजा केली जाते. या जिवतीच्या कागदामध्ये आपण पाहू शकतो की खाली बुध बृहस्पती आहेत, मध्ये 2 यक्षिणींनी मुलांना मांडीवर घेतलेलं आहे, वरती नरसिंह आहे आणि कालियामर्दन करणारा कृष्ण आहे. या प्रतिमेची आपण यथासांग पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा व्हायचं आहे, याला दुर्वा बेल आघाडा व्हायचा आहे. तसेच गेजवस्त्र वाहून याची पूजा करायची आहे. या प्रतिमेची पूजा करण्यापाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, त्यांना निरोगी आयुष्य मिळण्यासाठी या प्रतिमेची पूजा किंवा शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. जसं नरसिंहानं प्रल्हादाचं रक्षण केलं, कृष्णानं कालियामर्दन करून मित्रांचं रक्षण केलं, तसं बाहेरच्या अनिष्ट गोष्टींपासून आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं यासाठी इथे ही पूजा करायची असते व संध्याकाळी घरातल्या मुलांचं औक्षण करायचं असतं. तसेच आज नागपंचमी आहे, तर आपण आज नागपंचमीसाठी इथं दिंड करणार आहोत. तर त्यासाठी मी पुरण इथे करून घेतलेलं आहे. आपल्या नेहमीचं आपण पुरण करतो तसंच पुरण इथे करून घेतलेलं आहे. कणिक मळून घेतलेली आहे, त्यात थोडं मोहन घालून ती घट्ट, नेहमीपेक्षा थोडी घट्ट अशी कणिक इथं मळून घेतलेली आहे. आपण इथे एक लाटी घ्यायची आहे आणि त्याची पुरी लाटतो तशी पुरी लाटून त्याच्यामध्ये आपण पुरण घालणार आहोत आणि दोन्ही साईड त्याच्या बंद करून आपण हे पाकिटाचा आकार किंवा दिंडाचा आकार इथे आपण त्याला द्यायचा आहे आणि मग हे दिंड आपल्याला पुरणपात्रामध्ये उकडून घ्यायचे आहेत. तर बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की नागपंचमीला काही जण तवा ठेवत नाहीत, काही जण चिरत नाहीत. तर अशा जुन्या काही परंपरा आहेत, काही ठिकाणी पाळल्या जातात, काही ठिकाणी ते पाळणं शक्य नसतं. पण या दिवसात पोटाला पचायला हलका असलेलं उकडून खाल्लेले पदार्थ कधीही चांगले असतात, म्हणून आपण आज हे उकडून घेणार आहोत. आपण हे मोदक पात्रामध्ये उकडून घेऊयात. तर प्रत्येकाकडं याची पद्धतही वेगवेगळी असू शकते किंवा प्रकारही वेगवेगळे असू शकतात. तुमच्याकडे कोणत्या प्रकारे हा नैवेद्य केला जातो ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण ह्याच्याबरोबर अळूच्या पानांच्या वड्याही केलेल्या आहेत, त्याही उकडून घेऊन इथे आपण छान असा देवाचा नैवेद्य तयार केलेला आहे. तर श्रावणी शुक्रवारची नक्की पूजा करा. आपल्या घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी, घरातलं वातावरण चैतन्यमय राहण्यासाठी ही व्रतवैकल्य आपण नक्की केली पाहिजेत. थोड्या वेळ काढून ह्याचा आपण ही पूजा केली पाहिजे आणि पुढच्या पिढीलाही याची माहिती झाली पाहिजे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत श्रावणी शुक्रवारच्या खूप शुभेच्छा. सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे, निरोगी आयुष्य मिळू दे आणि नागपंचमीच्याही खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.